रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं आमच्या या ब्रह्मानंद लहरी चॅनलवर स्वागत करते. तर आज आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ भाग 5. जेव्हा युद्धाच्या ठिकाणी महाशंख वाजविला गेला तेव्हा काय काय प्रकार घडला व कुणाकुणाची कशी कशी अवस्था झाली. तेने महाघोष निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पाहात आकाश असे आसुडत. तेथ सडा होत नक्षत्राचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली. एशी एकटाळी पिटली सत्यलोकी दिहाची दीन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकारू जाहला तिही लोकी. ते देखुनी आदी पुरुष विस्मितू म्हणे जने होय पा अंतू मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो मनोनी विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले जे महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. तो घोष तरी उपसंहरला परी पडिसाद होता राहिला. तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा जैसा गजघटातू सिंहलीला विदारितू तैसा हृदयाते भेदुतू कौरवाचिया. तो गाजत जव ऐकती तव उभेची ही घालिती एकमेका ते म्हणती सावध रे सावध. त्या शंखाच्या महाघोषाने शेष व कूर्म एकदम दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास तयार झाले. त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले, मेरू व मांदार हालू लागले, समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले, पृथ्वी पालती होती की काय व आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले. नक्षत्राचा सडा पडला, सत्यलोकी सृष्टी बुडाली रे बुडाली, आता देव निराधार झाले असा एकच ओरडा झाला. सूर्य भयाने थांबला असा प्रलय काल ओढवला. तिन्ही लोके हाहाकार उडाला. हे पाहून आदी पुरुष श्रीकृष्ण विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून त्यांनी तो अद्भुत शंखनाद बंद केला. म्हणूनच हे जग वाचले. एरवी कृष्णादिकांनी जेव्हा शंख वाजविले तेव्हाच त्याचा अंत होण्याची वेळ आली होती. तो शंखनाद बंद झाला, तथापि त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्या योगाने कौरव सैन्यांची दानादान झाली. सिंहाच्या सहज लीलेने जसे हत्तीच्या कळपाचे विदारण होते तसे त्या शंखनादाने कौरवांचे हृदय फाटून गेले. तो ध्वनी ऐकून कित्येक उभ्यानेच खाली कोसळले व एकमेकास म्हणू लागले सावध व्हा. तेथ बळे प्रोढी पुरते महारथी वीर होते तिही पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवारका. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठीसेने घाली तसे. तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे. त्या ठिकाणी बलवान व पुरुषार्थी असे जे महारथी होते त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरले. मग ते अधिक बल धरून सावरून पुढे सरसावले व त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा या आवेशयुक्त सैन्याच्या हालचालीने त्रिभुवन त्रस्त झाले. जसे प्रलयकाली मेघ अनिवार्यपणे जलाचा वर्षाव करतात तसे सारे धनुर्धर बाणांचा वर्षाव करू लागले. ते पाहून अर्जुनाच्या मनात अतिशय संतोष झाला व त्याने मोठ्या उत्सुकतेने सैन्यावर नजर टाकली. तेव्हा युद्धास सज्ज झालेले सर्व कौरव पाहिले आणि अर्जुनाने सहज लीलेने आपले धनुष्य उचलले. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा
आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते ते. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आता आपला रथ लवकर हाकून दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा करा, म्हणजे युद्ध करण्यास आलेल्या सर्व वीर सैनिकांना मी क्षणभर न्याहाळून पाहीन. एथ आले असती आघवे, परी कवनेसी म्या झुंजावे, हेरणी लागे पहावे म्हणून या. बहुत करुणी कौरव, हे आतुर दुख स्वभाव, वाटिवे विन हाव बांधिती झुंजे. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नव्हती, हे सांगुनी राया प्रती काय संजयो म्हणे. कारण येथे जरी सर्व वीर जमले असते तरी रणांगणामध्ये मला कोणाशी लढायचे आहे ते मी पाहीन. बहुतेक सगळे कौरव उतावळे व दुष्ट आहेत. अंगात शौर्य नसताना युद्धाची हाव मात्र धरतात. यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु यांच्याच्याने रणभूमीवर टिकाव धरवत नाही. इतके राजाला सांगून संजय पुढे म्हणाला, ऐका अर्जुने इतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेरिला, दोही सैन्य माझे केला उभा तेने. जेथ भीष्म द्रोणादिक, जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती अनेक बहुता हाती. तेथ स्थिर करून या रथू, अर्जुन असे पाहतू, तो दळभार समजतू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेख, तब कृष्ण मनी नावेक विस्मो झाला. अर्जुनाने असे म्हटल्यावर श्रीकृष्णाने रथ हाकला आणि दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा केला. जिथे भीष्म द्रोणादिक आप्तसंबंधी व इतर राजे समोर उभे होते तेथे रथ स्थिर होताच अर्जुन मोठ्या उत्सुकतेने त्या सैन्याकडे पाहू लागला. भ्रमलासारखं होऊन तो देवास म्हणू लागला, देवा पहा, हे तर सर्व आमच्या आप्तवर्ग व गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णास क्षणभर आश्चर्य वाटले. तो आपण या आपण म्हणे, एथ काही कवन जाणे, हे मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे. ऐसे पुढील असे घेतू, तो सहजे जाणे हृदयस्तू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. तव तेथ पार्थ सकळ, पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता झाला. इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले, हे सकळ असती आले तया माझे. स्रोसज्जन सासरे, आणि कही सखे सोयीरे, कुमार पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. जया उपकार होते केले, की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदी करुणी. ऐसे गोत्रची दुही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. तेथ मनी गजबज जाहली, आणि आपेसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळीचिया होती, आणि गुणलावण्याथी, तिया अनिकितेन साहती सुतेजपणे. नविये आवडे चिनी भरे, कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. की तपगोळे रुद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तो आपल्या मनात म्हणाला, यांच्या मनात काय विचार आला आहे. याच्या चित्तात काहीतरी विलक्षण विचार आला असला पाहिजे. परंतु मुखाने काहीही न बोलता श्रीकृष्ण शांत राहिले. त्यावेळी सहेतुकपणे आश्चर्याने पाच स्तब्ध राहिले. तेव्हा तिथे अर्जुनाने आपले सर्व वडील, आजोबा, गुरु, बंधू, मामा यांना पाहिले. आपले इष्टमित्र, कुमार हे सगळे त्यामध्ये आलेले पाहिले. तसेच जिवलग मित्र, सासरे, सोयरे व नातवांनाही त्याने त्या ठिकाणी पाहिले. ज्यांच्यावर आपण उपकार केले होते, ज्यांचे संकट समयी आपण रक्षण केले होते, ते सर्व लहान थोर आलेले बघून आपले गोत्रजच दोन्ही सैन्यामध्ये आलेले, युद्धाला सज्ज झालेले असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले. त्याचे मन बावरून गेले. त्याच्या मनात गोत्रजांविषयी
सहज करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनाला सोडून निघाली. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या बाणीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे आपल्या घरात वर्चस्व सहन होत नाही. ज्याप्रमाणे नवीन स्त्रिया आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या माणसाप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो, किंवा तपोबलाच्या योगाने वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्या असता वैराग्यशील पुरुषाच्या बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही, त्याचप्रमाणे तिथे अर्जुनाचे झाले. तैसे अर्जुना तेथ झाले, असते पुरुषत्व गेले, जे अंतकरण दिधले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय. तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला, म्हणून असता धीरू गेला, हृदया द्रावू आला. जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतो, तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू. मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. अंतकरणात कारुण्यास थारा दिल्यामुळे त्याची वीरवृत्ती गेली. असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते. त्याप्रमाणे त्या धनुर्धर अर्जुनाला महामोहाने ग्रासले. त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य खचले, हृदयात दयेचा पाझर फुटला. ज्याप्रमाणे चंद्र किरणांचा स्पर्श होताच चंद्रकांत मनास पाझर फुटतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला आणि मग खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णास बोलू लागला. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला आहेत. हे संग्रामी उदित, झाले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. येणे नावीची नेनो काही, मज आपण पे सर्वथा नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नोहे, देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गांत्रासीही. देवा, मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला. हे सर्व युद्ध करण्यास सज्ज आहेत खरे, परंतु त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास आपल्याला कसे योग्य होईल. यांच्याशी युद्ध करण्याचे नाव काढताच मला सूचनासे झाले आणि मन व बुद्धीही स्थिर राहिली नाही. पहा, माझ्या सर्व अंगास कापरे सुटले आहे देवा, तोंडास कोरड पडली आहे, गात्रेही शिथिल झाली आहे. सर्वांगा कांटाळा आला, अति संतापू उपनला, तेथ बिंबळ हातू गेला गंडीवांचा. ते न धरताचे निष्ठले, परी नेनेचे हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहेने. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नवल. जेने संग्रामू हरू जिंतिला, निवात कवचांचा ठाऊ फेडिला, तो अर्जुने मोहे कवळीला क्षणा माझे. जैसा भ्रमर भेदी कुंडे, भलतसे काष्ट कोरडे, परिकळिके माझी सापडे कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परिते कमळदळ चिरू नेने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मेयाही नयेची आया, म्हणून भुलविला एके राया. संजय म्हणे, अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. कैसे नेनो सदयता, उपनली तेथे चित्ता. मग म्हणे कृष्ण आता नसिजेथ, माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ. जे वधावे हे सकळ येणे नावे. माझ्या सर्वांगावर काटा आला आहे, अंगाचा भडका उडाला आहे, दांडीव धनुष्य धरण्याचा हातही ढिल्ला पडला आहे. ते माझ्या हातातून केव्हा गळून पडले ते कळले नाही.
यावेळी माझे हृदय मोहाने व्यापले आहे, जे माझे अंतःकरण वज्रापेक्षाही कठीण, कोणत्याही प्रतिकूल अवस्थेस दाद न देणारे अति निष्ठुर आहे. तेच आज आप्तवर्गाविषयी इतके मोहित व्हावे हे आश्चर्य आहे. ज्याने युद्धात शंकरासही जिंकले, निवात कवच नावाच्या दैत्याचा नाश केला, तोच अर्जुन मोहाने आता एका क्षणात ग्रासला गेला. जसा भ्रमर कठीण लाकडासही भोग पाडतो, परंतु तोच कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यावर त्यात ते छिद्र पाडण्याचे मनातही आणत नाही, तसाच हा आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास कठीण आहे. संजय म्हणाले, राजा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले. असे आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धाविषयी अभिमान पार मावळून गेला. त्याच्या मनात करुणा कशी निर्माण झाली कोण जाणे. मग तो कृष्णास म्हणाला, देवा, मला वाटते आता इथेच राहू नये. माझे मन अतिशय व्याकुळ झाले आहे. या सर्वांना मारावयाचे आहे या कल्पनेने माझ्या मुखातून शब्द फुटत नाही. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिरादिका का न वधावे. हे एरएर आघवे गोत्र जामुचे, म्हणून जळो हे झुंज. प्रत्यया नये मज, एने काय काज महापापे. देवा बहुता परी पाहता, एत ओखटे होईल झुंजता. वर काही चुकविता लाभू आथी. या कौरवांना जर मारायचे तर मग युधिष्ठिरादिकांचा वध का करू नये, कारण हे दोन्ही माझे गोत्रजच आहेत. म्हणून देवा, आग लागो या युद्धाला. मला हे पसंत नाही. या महापातका वाचून आमचे कोणते काम खोळंबले आहे. पुष्कळ विचार करून पाहिले तरी युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल. आता ते जर टाळले तर मात्र काही कल्याण आहे. तया विजयवृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. एथ राज्य तरी काही, हे पाहून या सकळा ते वधावे. मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थो म्हणे. तेने सुखेवी न होईल, ते भलतसे साही जेल. बरी जीवितही वेची जेल याची लागी. परी यासी घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे. हे स्वप्नीही मन माझे करू न शके. असा विजय मिळवण्याचे मला काहीच कर्तव्य उरले नाही. असे राज्य मिळून तरी काय करायचे आहे. अर्जुन म्हणाला, या सर्वांचा वध करून जे भोग भोगायचे त्या सर्वांस आग लागो. या असल्या सुखाशिवाय कोणतेही दुःख आम्ही सोसू व यांच्याकरिता आम्ही आपले प्राण देखील वेचू. परंतु यांचा घात करून आपण राज्य सुख भोगावे, ही गोष्ट स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही. तरी आम्ही का न जन्मावे, कवना लागे जियावे. जरी वडिलाया चिंतावे, विरुद्ध मने. पुत्राते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ. जे निर्दळे जे केवळ गोत्रा पुले. हे मनीची केवी धरीजे, आपण वज्राचे या होईजे. बरी घडे तरी की जे भले या. आम्ही जे जे जोडावे, ते समती इही भोगावे. हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनिया सकळ. मग संतोष बीजे कुळ आपुले जे. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत. जे जाहले असती उद्यत झुंजावया. जर आम्ही आमच्या या वडीलधाऱ्या मंडळींचे मनाने अहेत चिंतले, तर मग आम्ही जन्मास तरी कशाकरिता यावे व जगायचे तरी कुणासाठी. कुळात पुत्रप्राप्तीची इच्छा करतात, त्याचे हेच फळ का, की त्या पुत्राने आपल्या स्वकीयांचा संहार करावा. आपले मन त्यांच्याविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे. त्यांना आपल्या हातून सुख होईल तेच करणे चांगले. आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा.
त्यांच्या कामाकरिता आम्ही आपले जीवितही खर्च करावे. आम्ही देशोदेशीचे राजे जिंकावे व त्या योगे आपल्या कुळास संतुष्ट करावे. परंतु कर्माची गती किती विचित्र आहे पहा, की तेच आमचे सर्व आप्तस्नेही आम्हा बरोबर युद्ध करण्यास सज्ज झाले आहेत. अंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी, एसिया ते कैसेनी मारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. हे नेनसी तू कवन, परिपैल भीष्मद्रोण, जयाचे उपकार असाधारण आम्हा बहुत. एथ शालक सासरे मातुळ, आणि बंधू की हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती, अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे, म्हणून दोष आथिवाचे बोलताचे. हे आपल्या बायका मुले व धन यावर पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपले जीव ठेवून आले असले तरी अशांना मी कसे मारावे, कुणावर शस्त्र धरावे, आणि मी आपल्या जीवलगांचा घात तरी कसा करू. देवा, हे कोण आहेत हे तुला माहीत नाही का? हे पहा, पलीकडे भीष्म व द्रोण आहेत की ज्यांचे आमच्यावर असंख्य व असाधारण उपकार आहेत. येथे मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू, तसेच हे सर्व पुत्र, नातू व आप्तही आहेत. हे सर्व आमचे जवळचे नातेवाईक आहेत. तेव्हा यांना मारण्याची गोष्ट तोंडाने बोलणे हे देखील पापच आहे. हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोक्याचे अनकळीत, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आजी येथैसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. हे येथे कसेही वागोत अथवा आम्हास ठार करोत, तरी पण यांचा आपण घात करावा हे मी मनातही आणणार नाही. त्रिभुवनाचे निष्कंटक राजे जरी प्राप्त झाले तरीही मी हे अनुचित कर्म करणार नाही. कृष्णा, आज जर इथे आम्ही आप्तवधासारखे वर्तन केले तर आमचा आदर कोण करील? तुझ्या मुखाकडे तरी आम्हाला पाहावेल का? जरी वधू करुणी गोत्रजांचा, तरी वसोटा होऊनी दोषांचा, मज जोडीलासी तू हातीचा दुरी होसी. कुळहरणी पातके, तिये अंगी जडती अशेखे, तये वेळू तू कवने के देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू, मग क्षण भरी कोकिळू स्थिरून हे. का सकर्दम सरोवरू, अवलोकुनी चकोरू, न सेविती अभेरू करुणी निघे. तया परी तू देवा, मज झकवू नयेसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल. कारण कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात. अशा स्थितीत तुम्हाला कोणी व कुठे शोधावे? बागेत अग्नीचा भडका उडाला तर कोकिळ पक्षी तिथे क्षणभरही राहत नाही, किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तिथे राहत नाही, उलट तो तिरस्कार करून निघून जातो. त्याप्रमाणे देवा, माझ्या पुण्याचा लेश नाहीसा झाल्यामुळे मी मायेत फसेन आणि तू दुरावशील. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न घरी, हे किडाळ बहुती परी दिसतसे. तुझसे अंतराय होईल, मग सांगे अमुचे काय उरेल, तेने दुःख हिये फुटेल तुझ बिन कृष्णा. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगिजती. हे असो मात अघडती अर्जुन म्हणे, हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. हाजी मार्गी चालता, पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभुआथी. म्हणून मी हे करणार नाही व या समरांगणी हाती शस्त्रही धरणार नाही, कारण हे कर्म अत्यंत निंद्य आहे असे मला वाटते.
कृष्णा, तुझ्याशी आमचा वियोग होईल, त्याने आमचे हृदय फुटूनच जाईल, म्हणून कौरवांचा वध करावा, आम्ही राजाचा उपभोग घ्यावा, हे माझ्या हातून घडणार नाही, असे अर्जुन म्हणाला. हे कौरव अभिमानाच्या मदाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत, तरी आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. आपले आप्तजन आपणच मारावे, ही गोष्ट कशी करावी? समजून उमजून कालकूट विष कसे प्यावे? वाट चालत असताना अकस्मात पुढे सिंह आला तर त्याला चुकवून जाण्यातच लाभ आहे. असता प्रकाशो सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवनु देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी, जरी न वचिजे ओसंडोनी, तरी क्षणा एका कवळुनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहात, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. ऐसे पार्थोते अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. जैसे काष्टे काष्ट मतिजे, ते त वन्ही एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी. तैसा गोत्रींची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळचिनाशे. म्हणून येणे पापे, वंशज धर्म लोपे, मग अधर्मुची आरोपे कुळा माझी. असलेला प्रकाश सोडावा आणि मग मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसावे, यात कोणता लाभ आहे सांग देवा? किंवा समोर अग्नी पेटला आहे असे पाहून जर आपण त्या सोडून दूर न झालो, तर एका क्षणात तो आपणास वेढून जाळून टाकील. त्याप्रमाणे हे स्वजन वधाचे दोष आपल्या प्रत्यक्ष लागतील. असे कळल्यावरही आम्ही युद्धास कसे तयार व्हावे? इतके बोलून अर्जुन कृष्णास म्हणाला, देवा, या पातकाची काय थोरवी आहे पहा. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की त्यातून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जाळून टाकतो, त्याप्रमाणे कुलातील नातेवाईकांनी मत्सराने एकमेकांचा वध केला तर त्या महादोषामुळे सर्व कुलाचा क्षय होतो. म्हणून कुलक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात अधर्माचाच प्रवेश होतो. एथ सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. असता दीपू धवडीजे, मग अंधकारी राहटीजे, तरी उजूची का आडळीजे जयापरी. येथे सारासार विचार, कुणी कसे आचरण करावे, भीतिनिषेध वगैरे सारे नष्ट होतात. दिवा मालून कोणी अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य सरळ मार्गातही ठेच काढतो, तैसा कुळी कुलक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्म जाय. मग आन काही आहे पापा वाचुनी, जे यमनियम ठाकती, तेथ इंद्रिय सेरा राहटती. म्हणून व्यभिचार घडती कुलस्त्रियासी, उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. जैसी चोटाची बळी, पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. त्याप्रमाणे कुलक्षय झाल्यावर कुलधर्माचा लोप होतो. मग तिथे पापावाचून दुसरे काय उरणार? जेव्हा यमनियमाचे आचरण संपते, इंद्रिय स्वैरवर्तन करू लागतात, तेव्हा कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण घडते. उत्तम वर्णातील स्त्रिया अधम वर्णातील पुरुषाशी रममान होतात. असा वर्णावरणाचा संकर झाला म्हणजे सर्व जाती धर्म समूळ नाहीसे होतात. जसे चव्हाट्यावर बळी ठेवला की त्यावर कावळे स्वैरपणे झडप घालतात, त्याप्रमाणे अशा भ्रष्ट कुलामध्ये महापातके सहजच शिरतात. मग कुळातया अशेखा, आणि कुळ घातका, एर एरा नरका जाणे आथी. देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष, जेथ नित्यादी क्रिया ठाके,
आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवना तिळोदके कवन अर्पी, तरी पितर काय करीती, कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येते कुळापासी, जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखात व्यापी वेगे, तेवी आब्रह्म कुळ अवघे अल्पविजे. मग ते संपूर्ण कुल आणि कुलघातकी जन या दोघांनाही नरकाची प्राप्ती होते. आपल्या वंशजांची अधोगती झालेली पाहून त्या वंशजांचे पितरही आपोआप पतन पावतात. ज्या कुळात नित्य व नैमित्तिक कर्मे होत नाहीत त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार? मग त्या पितरांनी काय करावे? ते स्वर्गात कसे स्थिर राहतील? म्हणून निरुपायाने तीही पुन्हा कुलापाशी येतात. ज्याप्रमाणे बोटाच्या टोकाला जरी साप चावला तरी त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांगाला व्यापून टाकते ना, त्याप्रमाणे आप्तवर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्यलोकापर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करतात. देवा अवधारी आणि एक एथ घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भंशु पावे, जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली, तैसिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्तेने, तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी, पडलिया ती ठाई, मग कल्पांतीही उकलू नाही, ऐसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. देवा हे विविध कानी एकीजे, परी अजुनीवरी त्रासू नुपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा, अपेक्षिजे राज्य सुख, जया लागी ते तव क्षणिक, ऐसे जाणताही दोख अवहेरुणा, जे हे वडील सकळ आपुले, बधावया दिठी सुदले, सांग पा काय थे कुले घडले आम्हा. देवा या ठिकाणी आणि या महापातक घडते ते कोणते? तर या स्वजन वधाच्या पातकापासून लोकाचार नाहीसे होतात. ज्याप्रमाणे आपल्या घराला आग लागली आणि ती एकाएकी भडकली तर तो अग्नी शेजारची घरेही जाळून टाकतो, त्याप्रमाणे अशा कुलांचा ज्या लोकांना सहवास घडतो त्यांनाही त्याच्या संगतीने पातक लागते. अर्जुन म्हणतात, देवा त्याप्रमाणेच त्या कुळात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे बघ त्या कुळाला भयंकर नरकवास भोगावा लागतो. एकदा तिथे पडल्यावर मग कल्पांतीही तिथून त्याची सुटका होत नाही. इतका या कुलक्षयापासून अधपात होतो. देवा हे नाना प्रकार कानाने ऐकूनही अजून आपल्या मनास त्रास होत नाही तर मग आपले मन केवढे कठोर का केले याचा आपण विचार करा. कुलक्षय करून ज्या शरीराकरता राज्य सुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणिक आहे ना, असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचा दोष का न टाळावा? आमची ही जी सगळी वडीलधारी जमली आहेत त्यांचा वध करावा या हेतूने मी त्यांच्याकडे दृष्टी टाकली. हेच माझ्या हातून लहान पातक घडले का? तुम्हीच सांगा बरे. आता यावरी जे जियावे तयापासूनी हे बरवे, जे शस्त्र सांडूनी सहावे बाण याचे, तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही, ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. आता यापरी जिवंत राहण्यापेक्षा हातातील शस्त्रे टाकून कौरवांचे बाण सहन करावेत हेच बरे. असे केल्याने मग मृत्यू जरी आला तरी ते चांगले, परंतु याचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही. याप्रमाणे युद्धात जमलेल्या आपल्या सर्व कुळास पाहून अर्जुन कृष्णास म्हणाला, कुलक्षय करून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकाची प्राप्ती करणे होय. ऐसे ते अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते, मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला,
तेथ उडी घातली खाला रथोनिया, जैसा राजकुमरू पदच्युतू, सर्वथा होय उपहतू, का रवी राहू ग्रस्तू प्रभाहिनो, नातरी महासिद्धी संभ्रमे, जिंतीला तापसू भ्रमे, मग आकळुनी कामे दिनू कीजे, तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जे तरहवरू तेजिला तेने, मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे एक राया वर्तले संजयो म्हणे, आता यावरी तो वैकुंठनाथू, देखुनी सखेद पार्थू, कवने परी परमार्थू निरूपिल, ते सविस्तर पुढारी कथा, अतिच कौतुक एकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. संजय धृतराष्ट्रास म्हणू लागला, धृतराष्ट्रा, या समरांगणात अर्जुन असे बोलून अत्यंत उदासीन झाला व अनिवार गहीवर येऊन त्याने रथातून खाली उडी घेतली. ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो सर्वथा निस्तेज होतो, किंवा एखादी तपस्वी महासिद्धीच्या प्राप्तीने व्यापला म्हणजे तपसा त्याग करून कामाच्या सापळ्यात सापडून दिन होतो, त्याप्रमाणे तो धनुर्धारी अर्जुन रथातून खाली उतरल्यावर दुःखाने व्याप्त झालेला दिसला. संजय म्हणतो, राजा, आणखी असे झाले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आता अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा प्रकारे तत्वज्ञानाचा बोध करतील ती पुढे येणारी सविस्तर कथा उत्सुकतेने ऐका, असे श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः. पुंडलिकावरधरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तर आपण आता पुढच्या भागामध्ये श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय 2 ह्या बघणार आहोत. तरी तुम्हा सर्व मंडळींचे आम्हावर असेच प्रेम असू द्या आणि आपल्या संतांनी दिलेला ठेवा हा जपण्याकरता आपण या संतांची म्हणजेच श्री संत ज्ञानोबारायांची ही ज्ञानेश्वरी समजून घेऊ. रामकृष्ण हरी.